हाय गर्ल्स, शाळेत जाणारी साक्षी असू दे किंवा ऑफिसमध्ये जाणारी अस्मिता असू दे, मामी, काकी, आजी, पणजी, सगळे आजपासून माझ्यासाठी गर्ल्स आहेत. मी तुमची मैत्रीण धनश्री. आज मी तुम्हाला बेसिक मेकअप कसा करायचा ते दाखवणार आहे. माझ्या चेहऱ्यावर आता काहीच मेकअप नाही आहे, म्हणजे मी विदाऊट मेकअप आहे. मला माहिती आहे मी चांगली दिसत नसेल, पण मेकअप झाल्यानंतर मी खूप छान दिसणार आहे. आधी माझे सगळे केस बांधून घेतलेत, ते मध्ये वगैरे यायला नको म्हणून. हा सनस्क्रीन मी घेतलाय. आता चेहऱ्यावर सनस्क्रीन आधी का लावावा, कारण आपण जो मेकअप करतो त्यामुळे आपल्याला कुठलाही त्रास नाही व्हायला पाहिजे स्किनला, त्यासाठी आपण सनस्क्रीन लावायला पाहिजे. आणि हा सनस्क्रीन तुम्ही कुठेही घेऊ शकता, कुठल्याही मेडिकलमधून, कुठल्याही शॉपमधून तुम्ही घेऊ शकता. तुमच्या टोनला जो यूज होईल तो सनस्क्रीन तुम्हाला घ्यायचा आहे. सो तो थोडासा घ्यायचा आहे, कारण याची पण काळजी घ्यायची आपल्याला की स्किन आपली ऑइली नाही व्हायला पाहिजे. आणि हा असा लावायचा आहे सनस्क्रीन वरती. तर वरच्या बाजूला जो तुम्ही सनस्क्रीन लावता त्यामुळे आपल्या स्किनला जे पोर्स असतात ते बंद होतात, त्यामुळे मेकअपचा त्रास होत नाही आपल्याला. यानंतर मी लावणार आहे कॉम्पॅक्ट. टोनला जसा सूट होईल तसा कॉम्पॅक्ट यूज करायचा आहे. कॉम्पॅक्ट लावावा चेहऱ्यावर, कारण एक शेड मिळतो मेकअपसाठी. जसं आपण पावडर लावतो तसंच कॉम्पॅक्ट यूज करायचा आणि त्याच पद्धतीने लावायचा असतो. स्पंज घेऊन स्किनवर थोड्या थोड्या अंतरावर आपण फक्त असं टच करायचं थोडं सॉफ्टली. सो मी असा लावते आता, पण काही बायका असतात त्या अशा लावत नाहीत, त्या अशा घेतात आणि ते असं 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 करतात. त्यामुळे काय होतं की एकाच जागेवर कॉम्पॅक्ट लागू शकतो आणि आपली एकच बाजू गोरी दिसू शकते, एक बाजू काळी दिसू शकते. सो तुम्ही त्याची काळजी घ्याल. सेकंड आपण आयब्रो पेन्सिल यूज करणार आहोत. काही काहींचे आयब्रो खूप विरळ असतात, म्हणजे इथे मध्ये गॅप असतो. आता माझ्या पण आहे इथे मध्ये, इथे आहे, इथे आहे, इथे आहे. आणि काही काहींना तर आयब्रोज नसतात. तर तुम्हाला प्रश्न पडत असेल इतक्या दाट आयब्रो कशा दिसतात आणि तुम्हाला त्या अट्रॅक्ट करतात. ते कव्हर करू शकतो आयब्रो पेन्सिलने. सो मी तुम्हाला दाखवते आयब्रो पेन्सिल कशी लावायची. आणि ही आयब्रो पेन्सिल जी आहे ती ब्राऊन आहे. तर मला असं वाटतं की नेहमी आपण बाहेर जाताना ब्राऊनच आयब्रो पेन्सिल यूज करायला पाहिजे. मी तुम्हाला नॉर्मल आयब्रो पेन्सिल कशी फिरवायची ते दाखवते, नाहीतर खूप डार्क अशी आयब्रो पेन्सिल लावून जर तुम्ही बाहेर गेलात तर ते खूप विचित्र दिसेल. हा ब्रश जो असतो आयब्रो पेन्सिलला, तुम्ही मागितलं तर दुकानात जाऊन सांगितलं की आम्हाला आयब्रो पेन्सिल सकट ब्रश पण हवा आहे, तर ते देणार तुम्हाला. सो मी थोडी फक्त आयब्रो पेन्सिल फिरवली आहे आणि त्यानंतर जो ब्रश आहे जो मिळतो आयब्रो पेन्सिलला, आयब्रो जर तुम्ही जाड कधी पण केलात, म्हणजे माझ्या आयब्रो खूप विरळ आहेत, बारीक आहेत, जाड आयब्रो केलात तर त्या म्हणजे तुमचा चेहरा लहान दिसतो. आपण लायनर लावूया. की बायकांकडे एवढा वेळ नसतो की खूप इतकं शार्पनेस वगैरे ब्रश फिरवायला, तर आपण जो ब्रश घेऊ तोच एकदम जाड घ्यायचा ब्रश. आणि त्याचा एक हात जरी तुम्ही मारलात असा, तुमच्या डोळ्यांच्या शेपला घेऊनच हे लायनर लावायचं आहे. या डोळ्याला लायनर लावलंय आणि या डोळ्याला लायनर लावलं नाहीये, हे तुम्हाला दिसतंय. सो माझा हा डोळा खूप छान दिसतोय आणि हा डोळा हा पण छानच दिसतोय, पण त्याला मेकअप नाहीये. फरक हळूहळू तुमच्या चेहऱ्यात तुम्हाला दिसणार आहे. आता मी तुम्हाला लिपस्टिक कशी लावायची ते दाखवणार आहे. आता मी ब्राऊन पेन्सिल घेतली आहे आणि जी तुम्ही बॉर्डर पेन्सिल घ्याल ती मला असं वाटतं की ती डार्क असावी, म्हणजे ब्राऊन, रेड किंवा पिंक. सो आपला हा व्ही शेप असतो मधला, तिथून सुरुवात केली तरी चालेल, नाहीतर इथून सुरुवात केली तरी चालेल. जसे रांगोळीत रंग भरतो तसंच लिपस्टिक लावायची असते. मुळात मला ओठ नाही येत जास्त, सो लिपस्टिक लावल्यावर मला माझे ओठ आवडतात. तुम्हालाही तुमचे आवडतील. आता माझे ओठ छान दिसत असतील, सो
असा मेकअप करून तुम्हीही खूप छान दिसाल. हा झाला बेसिक मेकअप. या चॅनलवर तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचे मेकअप बघायला मिळतील, हेअरस्टाईल बघायला मिळेल. मी तुम्हाला पुन्हा भेटणार आहे पुढच्या भागात. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.